तर नमो बुद्धाय, जय भीम मित्रांनो. मी आदित्य कांबळे आज चाललेलो दीक्षाभूमीवर आणि मित्रांनो आपल्या आदित्यच ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो दीक्षाभूमीवर जाण्याचं कारण म्हणजे आता आपला धम्मचक्र प्रवर्तन दिनाला काहीच दिवस उरलेले आहे. तर दीक्षाभूमीवर काम सुद्धा चालू होतं, तर बंद तर झालं, पण आता बघूया आपण काय चालू आहे. तर मित्रांनो जाण्यापूर्वी माझं पेट्रोल संपलं, तर आपण आधी पेट्रोल भरूया आणि त्यानंतर दीक्षाभूमीला जाऊया. तर मित्रांनो ही आपली 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि त्यानिमित्तानं तुम्ही बघू शकता आपण पोहोचलो. आणि मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघा, कारण इथे हजारो वर्षांचा अंधार संपवणारा दिवस म्हणजे 14 ऑक्टोबर मित्रांनो. आणि बघा या ठिकाणी पेंडल लागणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सजावट चालू आहे दीक्षाभूमीची. आणि चला आतमध्ये जाऊन आपण वंदन करूया. आणि इथे नेहमीच पब्लिक येत राहते मित्रांनो. आणि आता धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आणखीच पब्लिक येणार आहे, तर बघूया. आणि बघा मित्रांनो इथे अशोक सम्राट यांची प्रतिमा आहे आणि बाहेर आता सध्या पाऊस चालू आहे, तर चला आपण बघूया. आणि बघू शकता मित्रांनो इथे पाऊस आलेला होता आताच काही वेळांपूर्वी. आणि मला असं वाटत आहे की दसऱ्याच्या दिवशी पाऊस नाही यायला पाहिजे, कारण खूप लाखो लोक इथे येतात आणि बाबासाहेबांना वंदन करतात. तर बघू शकता मित्रांनो. आणि हे बघा या ठिकाणी इथे इथे या ठिकाणी इकडे काम चालू होतं, जे की आता थांबण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि मला इकडे येऊन खूप छान वाटलं. खूप चांगली दीक्षाभूमी सजवत आहेत, पूर्ण नवीन पेंट वगैरे. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.